बँक ऑफ इंडियाच्या स्थापना दिनानिमित्त कोल्हापूर विभागाच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्तानं बोलताना बँकेचे कोल्हापूर विभागीय व्यवस्थापक राजीव कुमार सिंह यांनी बँकेच्या यशस्वी वाटचालीत ग्राहक, ठेवीदार, कर्जदार यांचं योगदान असून या सर्वांनी यापुढे सुद्धा बँकेला साथ द्यावी असं आवाहन केलं। नातं बँकिंग पलीकडचं हे ब्रीदवाक्य घेऊन ग्राहक सेवेत कार्यरत असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या स्थापना दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर विभागाच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। विभागीय व्यवस्थापक राजीव कुमार सिंह, उपविभागीय व्यवस्थापक विशाल कुमार सिंह, सुनील खरे, सहाय्यक महाप्रबंधक कल्याण चक्रवर्ती, ज्योती कुमार सिंह यांच्यासह बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्टाफच्या वतीनं केक कापून स्थापना दिनाचा आनंद साजरा करण्यात आला। 7 सप्टेंबर 1906 या दिवशी स्थापन झालेल्या बँक ऑफ इंडियानं भारतातील 5200 आणि परदेशातील 40 शाखांच्या माध्यमातून 13 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय केलाय। बँकेच्या कोल्हापूर विभागांतर्गत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात 86 शाखा कार्यरत आहेत। उद्योग व्यवसाय वाढीसाठी अर्थसहाय्य करण्यासाठीच्या बँकेच्या तसंच विविध शासकीय योजनांची बँक ऑफ इंडिया प्रभावीपणे अंमलबजावणी करते। 118 वर्षात बँकेनं भरघोस प्रगती करत ग्राहकांचा विश्वास संपादित केलाय। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वाधिक व्यावसायिक आणि उद्योजकांना अर्थसहाय्य केल्याबद्दल विभागीय व्यवस्थापक राजीव कुमार सिंह आणि अग्रणी जिल्हा प्रबंधक गणेश गोडसे यांचं स्थापना दिनानिमित्त कौतुक करण्यात आलं। राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना बँकेच्या वतीनं तत्पर सेवा देण्यात येत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। स्थापना दिनाचं औचित्य साधून बँक ऑफ इंडिया वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। या वॉकेथॉनला बँकेच्या ग्राहकांबरोबरच नागरिकांनी प्रतिसाद दिला। सामाजिक बांधिलकी म्हणून बँकेच्या वतीनं मोफत आरोग्य तसंच डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। बँकेच्या ग्राहकांनी या शिबिराचा लाभ घेतला। गेल्या अनेक वर्षांपासून बँकेशी असलेलं नातं जपणाऱ्या ग्राहकांना यावेळी सन्मानित करण्यात आलं। यावेळी बँकेचे विभागीय व्यवस्थापक राजीव कुमार सिंह यांनी बँक ऑफ इंडियाच्या यशस्वी वाटचालीत बँकेच्या अधिकारी आणि स्टाफपेक्षा ग्राहक, ठेवीदार, कर्जदार यांचा मोठा वाटा असून या सर्व घटकांनी बँकेला यापुढच्या काळात सुद्धा साथ द्यावी असं आवाहन केलं। हमारी ब्रांच ग्लोब के फार ईस्ट में, जहाँ जापान में भी ब्रांचेज है, और फार वेस्ट जो कि सैन फ्रांसिस्को है, वहाँ पे भी मेरी ब्रांच है। और कोल्हापुर ज़िले में भी हमारी काफ़ी भागीदारी रही है यहाँ के बिज़नेस में। मैं अपने ग्राहकों से इस उपलक्ष्य पे उनसे अनुरोध करता हूँ और उनसे उम्मीद करता हूँ कि हमारा साथ वो हमेशा देते रहेंगे और हम अपने नई स्कीम्स के द्वारा और भारत सरकार और महाराष्ट्र सरकार की जितनी भी नई स्कीम्स आ रही हैं, हम अपने लीड डिस्ट्रिक्ट का निर्वहन करते हुए, का दायित्व का भी निर्वहन करते हुए हम सारी सुविधाएं प्रदान करेंगे। हम उम्मीद करते हैं और हम ये दावा करते हैं और हम विश्वास दिलाते हैं अपने ग्राहकों कि हम उनसे और बेहतर से बेहतर सेवाएं प्रदान करेंगे और अपने ग्राहकों का विश्वास जीतेंगे और हम अपने मार्केट शेयर बोथ कोल्हापुर ज़िले में और सांगली ज़िले में और बढ़ाते रहेंगे। तो फिर से मैं अपने ग्राहकों को इस उपलक्ष्य में ढेर सारी धन्यवाद और शुभकामनाएं देता हूँ। धन्यवाद। बँकेच्या स्थापना दिनानिमित्त बँक ऑफ इंडियाच्या लक्ष्मीपुरीमधील कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती। विभागीय व्यवस्थापक राजीव कुमार सिंह यांनी शुभेच्छा स्वीकारल्या।